छाया जानकी एकम कलंकड़ हेवी अनिच्छनिरंजन नाणमय ते परम पनवेवी चिदानंद एक रूपाय जिनाय परमात्मने परमात्म प्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः। योगेंद्र देव विरचित परमात्म प्रकाश पान नंबर 5 है। सुखी होण्याचा मंत्र कोणता आहे? सुखी व्हायचंय ना, मग सुखी होण्यासाठी कोणता मंत्र आहे? नमोकार मंत्र. नाही तुम्हाला कोणी सांगितलं हे? नमोकार हा महामंत्र आहे. काय अमोल? नमोकार महामंत्र आहे. आणि तो महामंत्र जीवाचं दुःख नष्ट करतो का नाही? तुम्हाला माहिती आहे का हे? मग सांगितलं नाही तुम्ही, विचारलं का नाही मी प्रश्न? सुखी होण्याचा मंत्र कोणता? पण खात्री वाटेना ना हेच असेल, अजून काहीतरी सांगावं लागेल. दुसरं काय आहे का? करेक्ट आहे. आत्म्यामध्ये लीन होणे. मग नमोकार मंत्रामध्ये कोण आहेत? आत्मेच आहेत सगळे. आणि ते सगळे आत्म्यामध्ये लीन असणारे आहेत. म्हणून त्यांचं स्मरण आम्हाला आमच्या आत्मस्वरूपाचं स्मरण करण्यामध्ये निमित्त ठरतं. आणि आम्ही आमच्या आत्मस्वरूपाचं अनुभवन करतो तर आम्ही सुखी होतो त्यांच्यासारखे निश्चयाने. व्यवहाराने नमोकार मंत्र म्हणताना पापाचा नाश होतो असं म्हणत नाही आपण. एसो पंच नमो यारो सौव पाओ पणासनो. माहिती आहे का नाही? पापाचा नाश होतो नमोकार मंत्र म्हटल्यानंतर. आणि पाप नष्ट झालं तर सुख होतं. सामान्य. कारण दुःख केव्हा असतं या जीवाला? दुःख केव्हा आहे? जेव्हा कोणी आपल्याला खवळतं, रागवतं, तेव्हा. आपल्या शरीरात रोग होतात तेव्हा. आणि आपल्याला दरिद्रता असते तेव्हा. है ना? आपलं मन कोणी दुखवतं तेव्हा. का वचनाने कोणी काय आपल्याला बोलतं तेव्हा. का शरीराने कोणी मारहाण करतं तेव्हा आपल्याला दुःख होतं. केव्हा दुःख होतं? नुकसान झाल्यावर. कशाचं नुकसान झालं? पैसे. इष्ट अशा वस्तूचा
वियोग, नुकसान, नाश झाला असताना दुःख. मग ते का झालं तसं? कारण काय? नुकसान का होतं? नुकसान का होतं? नुकसान होण्याचं कारण असतं अनुप्रेक्षा. बसा की. मग काय? महत्व कशाचं आहे कोणास ठाऊक. शास्त्र सुरू झाले ना. काय विचारलं मग? नुकसान कोणा म्हणजे का झालं? तर नुकसान झालं पापाच्या उदयामुळे. का कोणी त्या ठिकाणी तुम्ही नीट लक्ष दिलं नाही म्हणून नुकसान झालं? तुम्ही नीट, आम्ही सगळं बघतो ते तिथूनच पाहतो ना. बाहेरून कोण त्याचं निमित्त कारण शोधत असतो आणि वास्तविक पाहता ते निमित्त कारण नसतं. असतं का राजूभाई ते निमित्त कारण? नाही. कारण निमित्त कारणांचा सुद्धा जिनवानीमध्ये आणि जे कार्य होत आहे सुखदुःखादिक त्याच्याबरोबर अविनाभाव संबंध सांगितलेला आहे. नाही. जेव्हा जेव्हा हा जीव सांसारिक सुखदुःखाने परिणत असतो तेव्हा तेव्हा तिथं निमित्त रूपाने कर्माचा उदय हा अविनाभावी असतोच. जर तसं नसेल तर त्या ठिकाणी ते कार्य स्वाभाविक म्हणण्याची आपत्ती येईल. असं आहे. निमित्त कर्माच्या उदयालाच मांडलेला आहे शास्त्रामध्ये. म्हणून बाह्य कारणाला आश्रयभूत कारण म्हटलंय, निमित्त नव्हे. की ज्याचा आश्रय घेतो आपण ते त्या ठिकाणी कारण त्या कार्याला नियमानं करताशी व्याप्ती नाही. कधी जे भोजन आपल्याला सुखाचं कारण होतं तेच दुःखाचं पण कारण होतं की नाही होत? जो मुलगा आपल्या सुखाचं कारण आहे तो दुःखाचं कारण होतो की नाही होत? होतो ना. तोच असतो. परंतु दुःखाचं कारण होतो. कधी कधी आपली पत्नी जी आपल्या दुःखाचं कारण आहे ती सुखाचं कारण पण होते का नाही होत? दोन्ही लावायचं. दुःख आणि म्हणजे आश्रयभूत कारणाचा आश्रय कळला ना. बाह्य जे आपण वस्तू असतात त्यांचा आश्रय घेतो जेव्हा तेव्हा त्याद्वारे तेच काम होतं असं नियम नाही. असं आहे. म्हणून त्यांना आश्रयभूत कारणं म्हटली गेलेली आहेत की ज्यांचा आमच्या सुख दुःखाबरोबर संबंध नाहीच. म्हणजे ही गोष्ट निर्णय झाला तर मग त्या बाह्य पदार्थांवर आरोप करून आम्ही आमचे संक्लेश परिणाम वाढवणार नाही. संक्लेश कशामुळे होतात? आणि ज्यांचा आपल्याशी संबंध नाही ते आपल्याला त्रास देतात तेव्हा आपल्याला संक्लेश होतो. बघा त्रास केव्हा होतो राजूभाई? मी तुम्हाला काही बोललो तर तुम्हाला त्रास होईल कारण मी तुमचा नाही. व्यवहाराने उदाहरण.
पण अनुप्रेक्षा तुम्हाला काय बोलली तर त्रास होईल काय, असं उगाच विचारते. नाहीतर म्हणा थोड्या वेळ ती आता बिचारी जाणार माहे तिकडे परत. पण असं होतं का नाही, मी साधं वाक्य बोललो तर त्याचा राग येईल, आणि ती रागाने जरी बोलली तरी तुम्हाला असं काही विशेष राग येणार नाही. हे तुमचं प्रेम असेल तिच्यावर तर. अनेकांत घ्या, नाही तर अनेकांत तुम्हाला काय म्हटलं. असं संक्लेश केव्हा झाले, जी गोष्ट दुसरी होती, पर होती, आणि त्यामुळं मला त्रास झाला, म्हणून माझ्यामध्ये त्या ठिकाणी त्या विषयाला, त्या परवस्तूला निमित्त करून दुःख झालं, त्रास झाला. मग मगाशी तर आपण हे सांगितलेलंच आहे की पत्नी असो, नाहीतर मुलगा असो, नाहीतर मुलगी असो, ते काही त्या ठिकाणी नियामक कारण नाही आहे तुमच्या दुःखाचे किंवा सुखाचे, आहे की नाही. म्हणून ते परच आहेत. म्हणून त्यांच्या निमित्तात आम्हाला दुःख होतं, संक्लेश होतात. तुम्ही आता म्हटलं तसं काही नाही. अनुप्रेक्षा जरी बोलली तरी तुम्हाला दुःख संक्लेश होतील. म्हणजे अनुप्रेक्षा हे दुःखाचं कारण आहे का? म्हणजे तिथं त्या ठिकाणी आपण दृष्टी पराकडे देतो आणि पराने माझं बिघडायचं काय कारण आहे अशी आपली भावना असते. आणि म्हणून आपल्याला त्या पराच्या प्रती द्वेष होत असतो. आश्रयभूत कारणांच्या प्रती किती द्वेष होतो. एकतर त्याला नष्ट करून राहतो, नाहीतर आपला नाश करून घेतो. इतका द्वेष होत असतो. बघितलं आपण. म्हणून तर लहान बाळाला सुद्धा चालत नाही. ते ज्यावेळेस खाली पडतो फरशीवर, तर लागल्यानंतर रडू लागल्यावर कोणाला मारते माता? किती द्वेष झाला. फरशीनं काय केलं आता सगळ्याला कळते. पण फरशीला त्यावेळेस हात केलं जातं, मारलं जातं फरशीला, आणि त्यांनीच मारावं जोरात. काय होतं? आणि फरशीला हात केला आणि मग तो बाळ हसू लागतो, आहे की नाही. आम्हाला कळतंय की बाबा हे काही संबंध नाही आहे त्याचा, फरशीचा काही संबंध नाही त्याच्या दुःखाशी. हा स्वयंच पडलेला आहे आणि स्वयंच दुःखी झालाय. मग इथं सुद्धा रोजच्या जर आपण आपल्या जीवनामध्ये पाहिलं तर काय संबंध आहे कोणाचा, म्हणजे बाह्य पदार्थांचा माझ्या दुःखाशी, की जेणेकरून आम्ही आमचा त्यांच्या निमित्तात संसार वाढवतो. जेव्हा आम्ही पराला आपल्या दुःखाचं कारण मानतो, झाला आमचा संसार दीर्घ होतो. कारण त्याच्या प्रती आम्ही भाव केले. मग तो कर्मबंध उदयाला येणार, तसं त्या ठिकाणी फळ देणार. पुन्हा उलट सुलट तो कधी त्रास देतो, कधी मी त्रास देणार, कधी तो देणार, आणि आपण तोही आपल्या प्रती आणि आपणही त्याच्या प्रती भाव बिघडवत राहणार. पार्श्वनाथ भगवंतांनी तर 10 भावापर्यंत 10 भाव बिघडवला नाही. बिघडवला का सांगा बरं? भिल्ल होऊन बाण मारला, कमठ होऊन उपसर्ग केला, साप होऊन चावला, अजगर होऊन गिळलं, काय झालं असेल, काय काय प्रकार झाले. मग किती द्वेष झाला होता पार्श्वनाथांना त्या मारणाऱ्याच्या प्रती.
बघा, काही दिसलं नाही, शांत राहिले तरी त्यांना धाभव लागली. होईल म्हणजे कसं बांधलं असेल अगोदर? बांधलं असेल ना, म्हणूनच उदयाला आलं. नाही कळत, नाहीच की, म्हणून सांगायचं. आता त्याच्यासाठी तर सांगायला लागलं की जेणेकरून आपल्याला लक्षात येईल, आपल्याला चिंतन होईल. मग सांगण्याचं ना ऐकण्याचं प्रयोजनच हे आहे ना संजय भाई. प्रयोजन हे असतं सांगण्याचं, ऐकण्याचं, चिंतन करायचं. येतोय का नाही पोरगा? काय म्हणतोय? खुर्च्या आहेत ना आमच्याकडे, सगळी व्यवस्था आहे. आमच्याकडे कोण येत नाही, सगळं सुख देतो आम्ही इंद्रियजन्य सुख. पण नकोच म्हणतो. तर काय झालं? म्हणजे आपण जेव्हा पराकडे पाहणार तेव्हा होणार काय सांगा? त्या परावर आरोप करत राहणार आणि त्यामुळे आपला संसार वाढवणार, ही चर्चा चालली होती. तिथंच आपण त्या परावरची दृष्टी हटवून हे जे कार्य झालं दुःखाचं, ते माझ्या पूर्वकर्माच्या उदयाचं फळ आहे असं स्वीकारलं तर आपण कशापासून वाचलो? हेच त्या परद्रव्याच्या प्रती होणारे जे राग द्वेष रूप संक्लेश भाव आहेत की ज्या संक्लेश भावामुळे पुन्हा नवीन कर्मबंध होऊन संसार वाढणार होता, तो थांबला. इतकं सोपं. आपली चूक आहे, त्या परपदार्थांची नाही. जेव्हा आपण आपल्याला पाहिलं ना, दोष आपल्या कर्माला दिला, पराला दिला नाही, तर पराच्या प्रती जे आमचे परिणाम बनत असतात त्या परिणामापासून आपण वाचलो नाही का? किती मोठा फायदा होतो. कारण दुसरा आपल्या प्रती वैर करतो ते आपण त्याच्या प्रती केलेल्या वैर परिणामाच्या निमित्तात असतं. आम्ही दुसऱ्याच्या प्रती वाईट परिणाम केले तर त्याच्या मनामध्ये आपल्या प्रती चांगले परिणाम होतील काय? व्यवहाराने चालले. तो जीव ज्ञानी असेल तर गोष्ट वेगळी, तो चिंतन करेल, आपली आपली साधना करेल आणि आपलं आपलं फळ भोगेल. तो नाही भानगडीत पडत का नाही? असू दे, तो जो मला त्रास देऊन सुखी होण्याचा प्रयत्न करतोय, त्रास देऊन तो सुखीच व्हायचा प्रयत्न करत असतो. त्रास कशाला देत असतो सांगा बरं? कशाला त्रास देते सांगा राजू? नाही, दुसरा आपल्याला त्रास का देत असतो? मग तुम्ही त्याला रोखून त्याच्या सुखामध्ये बाधा का आणता? साधं गणित आहे ना. जो कोणी आपल्याला त्रास देईल आणि ते त्रास देण्याचा हेतू मात्र त्याला सुखी व्हायचं असतं. मग आपल्याला दुःखी पाहून तो सुखी होईल अथवा आपल्याला त्रास देऊन तो सुखी होतो असं मानतोय तो, आणि आपण त्याला विरोध करणार म्हणजे आपण त्याच्या सुखामध्ये अडथळा आणणार.
मग आपल्या पण सुखामध्ये अडथळा येणार. व्यवहार असा आहे. कोणाच्या सुखामध्ये बाधा आणताल तर तो आमच्या सुखामध्ये बाधा आणणारच का नाही. म्हणून त्रास देणाऱ्याला पण त्रास द्यायचा नाही आपल्याला जर सुखी व्हायचं असलं तर. असं असतं गणित सगळं खरं तर. पण हे गणित आपण कधी सोडवत नाही. ज्या पद्धतीने ज्या विधीने सोडवायचे ती पद्धत नाही आहे. आमची पद्धत वेगळी की ज्याचं उत्तर पण वेगळंच असतं. मग वापरा तुमची पद्धत वापरा. अनादिकाळापासून आपल्या पद्धतीनेच आपण हे गणित सोडवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे दुःखावर मात करण्याचं फॉर्म्युले आपले वापरले प्रतीक आपण सुखी होण्यासाठी. मग आपला फॉर्म्युला बरोबर आहे का नाही हे कधी तपासले का. जे गणित ज्या फॉर्म्युल्यातून सुटायचे ते त्याच फॉर्म्युल्याने सोडवणार का कुठलं पण वापरलं तर चालतं का हो संजय भाई. प्रत्येक गणित सोडवण्यासाठी एक विधी असते का नसते. बेरीज करायची म्हटलं तर वजाबाकी करून चालेल काय है ना. तुम्हाला 2+2चं उत्तर काढायचं आणि तुम्ही जर वजाबाकीचं फॉर्म्युला वापरायला लागला तिथं तर उत्तर काय येणार. तुम्हाला 4 उत्तर पाहिजे. 2+2चं उत्तर 4 पाहिजे तुम्हाला. पण तुम्ही तिथं वजाबाकीचं त्या ठिकाणी गणित वापरायला लागलाय. किती पुरुषार्थ केल्यानंतर उत्तर 4 येईल. काय येणार नाही. म्हणजे पद्धत चुकीची आहे ना. ते 4 उत्तर 2 आणि 2चं 4 उत्तर येण्यासाठी अधिकच करावं लागेल. वजाबाकी भागाकार करता येणार नाही आम्हाला. तसं करून आपल्याला उत्तर बरोबर येणार नाही. साधं आहे. साधं आहे का नाही. तसं इथं सुद्धा दुःख आहे. दुःख दूर करायचं आहे. फॉर्म्युला कोणता संजय भाई. काय केल्यावर दुःख दूर होणार. काय म्हणून केलं नाही तुम्ही दुःख दूर होण्यासाठी. झाली का सगळी दुःखे दूर. उपाय नेहमीच परपदार्थांवर करत आलेलो आहोत. परवस्तूंवरच उपाय. परवस्तूचा संचय किंवा परवस्तूंना दूर करणे. दुःखाला दूर करण्यासाठी हे 2 कामं केली मी. है ना. धन नाही म्हणून दुःख आहे तर गोळा केलं. असं आणि विचार केला की आता माझं दुःख दूर होईल. पत्नी नाही. पत्नी करतो प्रतीक. दुःख दूर होईल. गणित बरोबर आहे का गणित विनोद काका. काय असं म्हणजे हे आहे का. हे गणित असं आहे का. म्हणजे पटीनं वाढेल सुख का पटीनं वाढेल दुःख. कशाचं काय होणार काय त्या गणिताने. गणित सोडवण्याचा उपाय हा नव्हे. म्हणजे दुःख रूप. दुःखाला दूर करायला म्हटलं ना संयोग गोळा करतो नाहीतर संयोगच दूर करतो. कारण आपली भ्रांती झालेली आहे ही. कशामुळं. इंद्रिय ज्ञानामुळं. इंद्रिय ज्ञानामुळे आपल्याला वास्तविकता काय आहे या दुःखाचं म्हणजे दुःखाची ही समजत नाही. आणि त्याचं आपण आरोपण दुसऱ्यामध्येच करत राहतो. बाहेरच पाहतात ना इंद्रिय. आतमध्ये कुठं उघडतात.
इंद्रिय सगळी बाहेर, आणि बाहेर उडत असताना ते बाहेरच सुखदुःखाचं कारण शोधतात, आणि ते शोधत असताना या जीवाला या संसारामध्ये परिभ्रमण करावं लागते, जन्म मरणाचं दुःख भोगावं लागते. लक्षात घ्या. म्हणून तत्वाचा निर्णय करून वस्तुस्वरूप काय आहे हे जाणून घेऊन आपल्याला आपलं दुःख दूर करण्यासाठी दुःखाच्या कारणाचा शोध घेऊन मूळ कारणाचा शोध घेऊन त्या कारणांना दूर करण्याचा पुरुषार्थ करावा, असं आहे. दुःख दूर करण्याचा उपाय हाच आहे. निमित्त नाहीत काही करत, तर इथंच असणारे आमच्याच खोट्या परिणामाने बांधले गेलेले जे कर्म आहेत त्यांचा उदय येतोय, आणि त्या उदयामध्ये मी उपयोग जोडतोय. कारण तिथं पुन्हा असं आहे, असं नाही आहे की कर्माचा उदय दुःख देतो. कर्माचा उदय आला म्हणून दुःख असं नाही. कर्माचा उदयाने दुःखी झाला तर काय होईल सांगा बरं मग? कर्म ईश्वर होईल, कर्म कर्ता झालं, आणि मग आम्हाला त्या कर्माकडे मोक्षाची याचना करावी लागेल. हे कर्म आम्हाला तुझ्यातून मुक्त कर, त्याच्या मर्जीवर मग चालेल. तुम्हाला पाहिजे तर तो मुक्ती देईल, आणि तुम्हाला पाहिजे तर तो मुक्तीतून पुन्हा संसारात आणेल. असं नाही. आणि याचं कारण पण काय? ते कर्म पण आपल्याबरोबर जोडले गेलेले, ते काय ते त्यांच्या म्हणजे त्याचं कारण ते त्यांना आपल्या जवळ येऊन राहायचं होतं असं नव्हतं. त्याचं कारण आपलेच भाव होते. जे कर्म आपल्या जवळ आले, कर्माचा उदय येतो ना, तो कशामुळे येतोय? आपणच पूर्वी केलेल्या अज्ञान, मिथ्यात्व, संयम परिणामाचं फळ असतं ते. म्हणजे शेवटी बघितलं तर जे काही त्या ठिकाणी फळ आहे ते आपल्याच परिणामाचं असतं, दुसऱ्या कोणाचं नाही. ही एक व्यवहार व्यवस्था आहे. जसं नरक आहे की नाही, की त्रास केला आपण तर त्या ठिकाणी जावं लागतं, त्या क्षेत्रात, तिर्यंच गतीत, नरक गतीत. ही एक व्यवस्था स्वयंभू आहे. कुणी बनवले काय ते तिर्यंच आणि नरक गती? नाही. हा मी बनवली एवढं नक्की, कोणी नाही बनवली, पण मी बनवली. तिर्यंच गती आणि नरक गती कोण बनवतंय? कुणी तयार केलं नरक? नरक नव्हतं खरं तर. का होतं सांगा बरं? पण तुम्हीच तयार करणार, आणि त्याच्यात तुम्हीच त्या ठिकाणी पडायचं. कुणी तयार केला कसला बॉम्ब? अणुबॉम्ब. कुणी तयार केला? आपणच.
आणि मरणार कोण? ज्या गोष्टीने आपल्याला त्रास होणार अशा गोष्टी तयारच का करायचा हा प्रश्न खरे यायला पाहिजे. काय प्रति आपणच आपल्यासाठी खड्डा खांदतो. आपल्याला वाटतंय दुसऱ्यासाठी तो खड्डा. कोणी केलं तयार हे नरक, तिर्यंच आदी किंवा दुःखरूप जितक्या म्हणून अवस्था आहेत, कोण तयार करतं? ती योग्यता केवळ जीवामध्ये आहे. आम्हीच करू शकतो, ते दुसरं कोणी करू शकत नाही. आपण केलंय ते तयार नरक, तिर्यंच रूप ज्या गती आहेत त्या, जे काही मनुष्य पर्यायामध्ये दिसणारं सुद्धा काय दुःख दिसतंय, ते कोणी केलं? कोण आहे त्याचा करता? बाहेरून कोणी येऊन आपल्यामध्ये ते करतंय? नाही. आपण हुशार असतो आपण. म्हणजे आपल्याला ती सिंहाची गोष्ट तर माहिती आहे का नाही? 4 जण शिकले नाहीत का मित्र? विद्या शिकले ना, आणि मग त्या विद्येचा प्रयोग जंगलातनं जाताना काय केलं? एकाने हाडं जोडली, एकाने त्याच्यावर सगळं हे चढवलं, सगळं बाकीचं त्याचं, आणि एक तिसऱ्याने त्याच्यात प्राण घातले. चौथा झाडावर जाऊन बसला होता. कोणाला कळलं होतं? तो सांगत होता की नाही तिघाला, नका हे असला उद्योग करू नका. सिंहाला जिवंत कोण करतं काय? नका असला उद्योग करून म्हटलं तर राजूभाई करणारच का नाही? क्रोध करू नका. आणि तो सिंहच आपण जिवंत करतोय. कशाला जिवंत कोण करतंय सांगा? तो कोणाला खाणार? मग लक्षात येते प्रतीक. कोणाला जिवंत करायचंय आता? आपल्या आत्म्याला जिवंत करायला पाहिजे. आणि आम्ही याच्या उलट आपला घात करणाऱ्या विषयाने कषायांमध्ये प्राण फुंकतो. प्राण फुंकले. आपण परवा पाहिलंय, निखिल जडता दिखती स प्राण. शरीरामध्ये प्राण फुंकले. आहे ना. मी आता काल उपवास केलता ना, मग सकाळी पूजा करत होतो, चक्कर यायला लागली. मग आवाज कमी आहे काय? हा बघा, ते जाऊ देऊ. पण अजून मी काय आता तर काय घेऊन तर आलो म्हणून ठीक आहे. पण आता तिथं पूजा झाल्यावर बसलो. म्हटलं आता उभारून काय नमोकार मंत्राची माळ करता येणार नाही, बसून करू. बसलो तर ताट बसून करावं म्हटलं तर कुठं बसते. मग सगळ्या गोष्टी विचारात घेत होतो की आपण तर अनशन स्वभाव. अर्घ्य पण चढवला ना, षटरस मिश्रित भोजन से भूक न मेरी शांत हुई. मग आता मी तर अनंत शक्तिमान आहे. मग इथं असं का होतंय? गळाटा का झालाय? माझा मोह आहे शरीरामध्ये असं मी म्हणतोय. मग मोह माझा काही संबंध नाही. माझा तर आत्मा अनंत शक्तिशाली आहे. बळ आणतोय कुठे येते?
मी म्हटलं हा तर एकच उपवास आहे, सल्लेखनाथ साधताना तर किती उपवास. मग नरकातलं तर आठवलं त्यावेळेसच ते 3 लोक को नाज जुखाय मिटेन. मग माझं तिथं कसं होणार, आत्ता मला एवढं सहन होईना. काही संबंध नाही शरीराचा माझा, मला माहिती, पण मला त्रास होतोय. मग जाणलं की बाबा अभ्यास कमी आहे, शरीराचं ममत्व जास्त आहे, हे जाणत होतो मी. हे योग्य नाही, आपल्याला पुरुषार्थ करायला पाहिजे. म्हणजे भय वाटत होतं ना पुढचं सगळं. योग्य नाही हे असं. म्हणजे शरीराला मी जिवंत केलेलं आहे असं म्हणायचं. शरीरामध्ये प्राण फुंकले, डरकाळी फोडतं ते. चला, शरीर डरकाळी फोडतं. भूक लागल्यानंतर शरीर खायला आपल्याला उठतं. झालं तसंच. त्या कोणत्या मुनींची कथा आहे की ज्यांना अग्नीमध्ये जाळलं गेलं, त्या आजच वाचली कथा ती. बसले होते ना ध्यानाला शेतामध्ये एकाच्या. बघा किती त्याच्यावरून समजलं कुणाच्या पण ठिकाणी शेतात बितात जाऊन बसायचं नाही ध्यानाला विचारल्याशिवाय. कारण ज्या शेतकऱ्याचं ते शेत होतं तो आला आणि त्याला तिथं काही काम करायचं होतं आणि त्याने घरी बायकोला सांगून आलता की बाबा माझं जेवण इथं आण म्हणून. मग झालं काय, आता इथं महाराज बसलेत म्हटल्यानंतर आपण इथं काम करायला लागलो तर त्यांना डिस्टर्ब होईल. चांगला होता तसं बरं का. पण जाता जाता महाराजाला काम लावून गेला. महाराजांना काम लावणारे आपणच की. महाराजांना काम लावून गेला. म्हटला महाराज ऐका, आता माझी बायको येईल थोड्या वेळाने, तर तिला सांगा, मी तिला सांगितलं होतं की मी इथं आहे म्हणून इथं डबा घेऊन येणार आहे, तर तुम्ही आपलं तिला एवढं निरोप द्या की मी तिकडं आहे म्हणून. महाराजांना निरोप दिला. बरोबर आहे का नाही. महाराजांनी काय करावं म्हणून महाराजांचं ते वाचलं. महाराजांना लोक मारायला का लागले. कोण महाराजांना पैसे सांभाळायला देते, कोण काय देते, लॅपटॉप देते, कोण काय देते. आता मग महाराजांची जीव जायला लागली ना, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात कुठे येते की महाराजांची जीव का जाते ती. या बाह्य साधनाची उपलब्धी करून दिल्यामुळं तर त्यांचा जीव धोक्यात येतो हे नाही लक्षात येत. झालं की नाही तसं आम्हांचं तिथं सुद्धा अक्कलकोटला. तुम्ही जाऊन तिथं सोन्याचे दागिने घालून झोपणार, व्यावृत्त करणारे लोक वगैरे. आता त्यांना काय माहिती बाबा आम्हांकडे वितरागतीने जायचं. चोर आला नाही का तिथं रात्री, मग धोका होता का नव्हता जीवाला. कारण काय चोर जर नाही मिळाला तर मारू पण शकतो. उपसर्ग झाला असता का नसता, टळला ती नंतरची गोष्ट. पण असं असतं धोका त्यांच्या जवळ नाही, त्यांच्या जवळ जर आपण घालून गेलं तर त्यांना धोका आहे. नाही कसं आपण जायला पाहिजे कुठं हे लक्षात घेतलं का. साधूकडे जातोय तर साधूला कुठली बाधा होणार नाही. रावणाचं पण त्या ठिकाणी नुकसान झालं का नाही शृंगार करून गेल्यामुळे त्या चक्रवर्तीच्या बायकोनं. रावणाचं पूर्वभावातलं ते केश कलाप पडला ना तिथं त्या पट्टराणीचा चक्रवर्तीच्या, आणि मोह झाला त्या मग महाराजांना आपल्याला असलंच वैभव. म्हणून सिंपल आम्हा काय सांगते, बी सिंपल बी सॅम्पल. सिंपलच सॅम्पल असतं पण नाही असं सगळं. चला मग झालं काय, बायकोला आपलं ते महाराजांना निरोप लिहून गेला शेतकरी, आणि मग
आली थोड्या वेळाने बायको त्याची. बायको आल्यावर काय झालं? नवरा दिसेना, काय नाही, कुठं गेला. मग महाराज दिसले तिला. महाराज बसले ते ध्यान करत. आता महाराज काय करणार? ध्यानच करणार की असला निरोप मिळाल्यावर काय ते. कारण जर असे डोळे उघडून बसले असते तर मग तर जास्तच पंचायत. डोळे मिटले की पंचायत संपती बऱ्यापैकी. डोळे मिटले की माणूस काय विचारायचा प्रश्नच राहत नाही. म्हणून महाराजांना आता निरोप जर असा द्यायला लावलाय तर महाराजांनी काय करावं? महाराजांनी ध्यानच करायचं असतं अशा वेळेस. उपसर्ग समजून बसले. मग ती विवारी ध्यान करत असलेल्या महाराजांना जाऊन विचारती, ओ माझा नवरा कुठे गेलाय सांगा. आता काय म्हणून मुलाचार वगैरे वाचून आपण श्रावकाने विवेकी व्हायचं असतं. कशी असती साधूची चर्या, कसे त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी दोष आपल्या निमित्तात लागू शकतील की जेणेकरून आपल्याला ते टाळता येतील. अभ्यास आज श्रावकाचा वाढला पाहिजे. श्रावकाला अभ्यासच करून द्यायचा नाही. काय विनोद काका, तुम्ही वाचायचं नाही काय सुद्धा, आम्ही सांगतो तेवढं ऐकायचं. मग श्रावक अभ्यास नाहीत करत, त्याच्यामुळं मग दोन्हीकडचं नुकसान होतंय. दोघांची चर्या बिघडते आहे. असं आहे ती. मग काय झालं? बायकोने विचारल्यावर काय महाराज बोलणार आहेत का? हो तिकडे तुझा निरोप दिलाय बरं का, जा तिकडं, तिकडच्या कामावर गेलाय म्हणून. हा काय बिघडलं असतं एवढं सांगायला? होय राजूभाई, काय झालं असतं तेवढं सांगितलं असतं तर चालतंय का नाही चालत? राजूभाई तुमचा प्रश्न आहे हा, तुम्ही यामध्ये विशेषज्ञ आहात, तुम्हीच सांगायचं उत्तर काय असेल. काय नाही सांगणार? मग झालं काय? उपसर्ग समजून ध्यानाला बसले असताना ती बायको आपली विचारली, काय सांगत नाहीत, बोलत नाहीत म्हटल्यावर आपलं गेली घरी. इकडं भूक लागली ना, भूक लागतीच की. कारण मला पण रोज ताटावर बसल्यानंतर मग तिसरंच काहीतरी करत बसल्यावर इकडं आता बसलोय ताटावर, सकाळपासून काय घेतलं नाही, पटकन आपलं द्यावं करावं. ही चटणी वाढ, ती अमुक वाढ, ती ताट करायला 10 मिनिटं घालवणं. अरे एक भाकरीने एक भाजी ठेवली की मला आपलं जाप करून जेवायला मिळेल का नाही, पण ती ताट करायलाच वेळ लावत बसते. ती ही ठेव, थोडं मीठ ठेव, थोडं अमुक ठेव. अरे बसलोय मी जेवायला, मला जरा लवकर द्या, भूक लागली. कशा आहे तसं आज अलीकडे कमी केलंय मी. म्हणजे जाणतो ठीक आहे, अजून आपल्याला 10 मिनिटं उशीर झाला असता तर काय फरक पडला असता. बसतो आपलं चिंतन करत, तसं काय नाही. आता जरा जरा बरं झालंय. अभ्यासाने चिंतनाने फायदा होतो. थोडं कमी झालंय ना बाई माझं? झालं आहे का? प्रमाण दिलं तुम्हाला मी. आणि कमी पूर्वी असं एकदम कशा आहे, भूक लागल्यानंतर नाही. तसं त्या शेडजीला मला हे सांगायचंय, कारण माझ्या उपवासाची तयारी करून घेतो आणि घरी गेल्यावर लगेच जेवायला मिळावं असं. ममत्व शरीरामध्ये किती असतं तुम्हाला कसं सांगू. वाईट असतं, तुम्ही लक्षात घेत जावा. हे म्हणून त्याच्यासाठी तप करायचं असतं. म्हणजे थोडं तप केल्याशिवाय कसं कळणार आपल्याला आपलं ममत्व कुठं आहे, किती आहे, कसं आहे, काय. मी विचार करतोय महाराज व्हायचंय. महाराज झाल्यावर मग मला एक उपवास सहन होईना, मग मला आहाराला कसं निघता येणार, मला चक्कर आली तर काय होणार. हे सगळे विचार आज सकाळपासून करतोय मी. एका उपवासानं जर माझं सगळं ताकद संपून जाते तर कसं व्हायचं कसं माझं. त्यामुळे तुम्ही आहार देताना नीट बघून द्या. काय असं झालं.
मग तिथं त्याला राग यायचा राहणार आहे का? एकतर काम करत होता, भूक लागतीच काम केल्यावर माणसाला. लागती का नाही भूक सांगा बरं? लागती. तरुण मुलांना तर जास्तच लागते. काम करू नाही तर न करू, झोपलं तरी भूक लागते. लागते ना असं. मग त्याला भूक लागली इतकी, काय डबा येईना काय नाही, झालं दिवस गेला, संध्याकाळी घरी गेला. कामं तर उरकायची होती, घरी जाऊन डबा पण आणता येत नव्हता, काय नव्हता. पण त्यातच तशीच कामं करत, भूक पोटात. मग संध्याकाळी गेल्यावर काय झालं असेल? गेल्या गेल्या काय? तुला काय सांगितलं होतं? अशा मृदू भाषेत विचारलं होतं. लगे भाषेमध्ये पण कशाचा टोन लक्षात येतो का नाही? तुम्हाला साधा माईक नीट ठेवता येत नाही, व नुसतं इथं काय शोला ठेवले आहे का? म्हणजे आवाज जर येत नसला ह्याच्यात मी तुम्हाला म्हटले काय द्या टाकून तिकडं, कळतं का नाही लगेच राजूबाई? इतकं काय चिडायचं त्याच्यात, माईक बंद असला म्हणून. असं कशाय? मग बायको म्हटली मी तर आले होते. मग सांगितलं सगळा वृत्तांत. मग चीड किती आली? गेले गुरुदत्त मुनी होते. हा, गुरुदत्त मुनींची कथा. आणि आजूबाजूला सगळं कडबा ठेवला, दिलं पिठवून. बोला का? का? शरीर माझं, भूक म्हणजे शरीर माझं. नाही सहन झाली भूक त्याला, तर त्याच्या निमित्तात कोणामुळं, मी कोणाला सांगितलं होतं त्या महाराजांना, त्यांनी माझं म्हटलं ना, कोणावर काय कसं कुठं काय संबंध, बिचारे महाराज आपलं ध्यान करते ते. आणि त्यांना जाळायचं काय काम आहे काय ना? तसं तुम्ही तुमच्या बायकोवर चिडायचं काम आहे का सांगा बरं? काय त्याची चूक असते काय? असं असतं ते. कुणावरही काही कशाय करण्यासारखं नसतं. जसं ते महाराज निर्दोष, तसं प्रत्येक परद्रव्य निर्दोष. अशी कधी विचारधारा होईल का आपली? नाही. इथं जे मला काही त्रास होत आहे त्याच्यामध्ये कोणत्याही बाह्य वस्तूचा दोष नाही. संजय भाई, तुमची रोज मला आठवण येते. पूर्वी रोज शास्त्राला यायचा, लिहून घ्यायचा. आजकाल काय आमचं चुकलं असलं तर पुन्हा क्षमा मागतो तुमची. येत नाही, जात नाही, काय ना. आता बघा, आरोप कुणावर? त्याचं ऑपरेशन. ह्यांना काय घरी बसायचं होतं ती सांगा बरं. आता तुमचं तुम्ही काय काय भैया, तू म्हटलं काय पप्पाला शास्त्राला जाऊ नका, माझं ऑपरेशन झाले, अजिबात शास्त्राला जायचं नाही. बघा आता ती तर नाही म्हणते. म्हणजे मी तुमची रोज वाट बघत असतो. जुने तुम्ही आहात श्रोते. जुने श्रोते घरी बसायला लागल्यानंतर मग नवीन श्रोते काय म्हणणार? बघा, हे रोज जाणारे सुद्धा येत नाही. मला वाटलं की मी सांगितल्यानंतर कुणीच घरी बसायचं नाही, अशी माझा भ्रम आहे. असं मी इतकं चांगलं सांगतो का काय असं मला वाटतं उगाच. कुणी बुडवणार नाही शास्त्र, संतोष. पण आता बघा, रविवार आहे, संतोषला किती वेळा सांगितलं येत जाऊन. पण सकाळच्या शास्त्राला येत असेल सरांच्या. येतो काय सकाळी सरांच्या शास्त्राला? मग कधीच येत नाही. किती वेळा सांगितलं बरं मी तुला. कसं सांगायचं मला हेच कळत नाही. अशास्त्र स्वाध्याय करत जावा, बुडवू नका. दुकानदारी बुडवतोय, आज रविवार बंद आहे का दुकान? बंद ठेवणार आहेस का? हा, दुकानदारी एक दिवस बंद नाही ठेवायची, पण शास्त्र सांगून सुद्धा बंद ठेवतो. चला, काय सांगत होतो? कुणामुळे आरोप कुणावर केला तुम्ही लगेच? का शास्त्र उडवलं? तर त्याचं ऑपरेशन म्हणून. आता त्याचं ऑपरेशन किती काळ झाला आणि किती शास्त्र दिवस बुडवले मोजावर, गणित घालावर. चुकलं का नाही सांगा? फक्त नाही माझा प्रमाद झाला असं म्हटलं असतं तर बरं झालं असतं. आता उद्या ती परत तुम्हाला तुमच्यावर आरोप करायला मोकळा. दादामुळे मला येता आलं नाही हो शास्त्राला.
त्याच्या जागी तुम्ही जाणार, तुमच्या जागी ते येणार आणि मग एकमेकावर आरोप करणार. दादाने त्या दिवशी माझं नाव सांगितलं, काय काय संबंध नसताना सांगितलं. मग उद्या ती तुमच्यावर आरोप करणार का नाही? आणि तुम्ही म्हणत असता बेटा शास्त्राला जा की. अहो नको दादा, तुमच्याजवळ बसतो. असं कोणा म्हणजे चर्चाच ती चाललेली. नका आरोप करू कुणावर, नका कुणाला दोष देऊ. नाही कुणाचा दोष, इथं दोष आमचा आहे. त्या महाराजांना का उगत जाळलं असं वाटतंय का नाही तुम्हाला सगळ्याला गोष्टीत? काय बिचाऱ्यांचा दोष होता? त्यांनी ध्यान करू नये का कुठं बसू नये सांगा बरं राजू? गरीब बिचारे. असं आहे. पण एकदा काय म्हटलं ना, ते सिंह जिवंत झाला ना, ती खाणारच. म्हटलं ना आपण सिंह, हे शरीरात सिंहच आहे का नाही एक? त्याला आपण जिवंत केलं का नाही शरीर? म्हणजे ते मला सांगायचं, उपवास केला म्हणजे शरीर मला आता किती डिमांड कर, मला खायला उठलंय का नाही शरीर, मला काहीतरी दे, लवकर लवकर दे, लवकर दे, मला त्रास होतोय. मग मी विचार हे पण करतोय, शरीर तर जड, मी चेतन, मला तर भूक लागत नाही, म्हणजे मी तर असं खात नाही, ह्या शरीराला काय कळत नाही, हे काय चाललंय, काय कशासाठी हे सारखं भूक भूक, काहीतरी खावं प्यावं, खावं प्यावं, माझा उपवास आहे, मला आता चक्कर येते, त्रास होतोय, काय होणार? हा सगळं कळते, पण जिवंत केलंय ना. म्हणून आचार्यांनी आत्मानुशासनमध्ये श्लोक दिला की मित्र, जो मित्र म्हणजे वास्तविक मित्र नाही, खरं तर खल म्हणजे शत्रू आहे, आणि त्याच्या सानिध्यात तुम्ही राहता, या शरीराच्या सानिध्यात, त्याला तुम्ही तुमचा मित्र मानलेला आहे, जीवलग मित्र. परंतु वास्तविक पाहता हे शरीर म्हणजे विश्वासघातकी असतं. हे जसं जसं वय होतं तसं कळतं. सुरुवातीला हे मित्राप्रमाणेच असतं. मग आपल्याला सांगितलं आपल्या हितचिंतकांनी, किंवा तू ज्याला मित्र समजून बसलाय, मानून बसलाय, वास्तविक ती तुझ्या जीवावर टपून बसलाय. मग असं म्हटल्यानंतर त्याला कळलं, त्याने तपासलं जरा की खरं आहे का याचं. मग तपासल्यावर लक्षात आलं की हे तर माझा घातच करायला बसलाय. परंतु याच्या मित्रतेबरोबर त्याला आपलं खाऊ पिऊ घालून घालून इतका धष्टपुष्ट झाला, आणि हा मात्र एकदम सुकलाय. मग आता त्याला मारायचं म्हटलं तर अवघड जातं. म्हणून मग नाही ना काकी माझ्याकडे बघायचं, ती वाजवती करते, आपलं लक्ष आपल्याकडे राहणं. मी बघितलं का तिकडं? मग नाही ना काकीकडे बघत होतो, सगळे तिकडेच बघते म्हटल्यावर मी त्यांच्याकडे बघत बसलो. माझं ऐकायला बसलाय का तिचं का आवाज ऐकायला बसलाय? काय सांगतोय मग? मग आत्मानुशासनामध्ये सांगितलं त्याला आपण इतकं ताकदवान बनवलंय ना. मग त्याला लगेच तुम्ही जर म्हटला मी मारतो त्याला सोडतो मी लगेच, आचार्य म्हटले असं नको करू, प्रेमान त्याला पण आता त्याने जसं केलं तसंच तीच नीती तू पण अवलंबन कर. त्याला कळलं नाही पाहिजे की बाबा ह्याला आता कळलंय माझं सगळं, है ना, अशी आयडिया की बरोबर त्याला हळू तप संयम आणि यांच्या माध्यमातून त्याची शक्ती कमी कमी करत इकडं आतली शक्ती है ना वाढवत एक दिवस ओके सफाया अशरीरी सिद्ध असं असतं. ते फार आपण ह्याला ताकद पुरवलेली आहे. आजची ताकद नाही आहे, या जन्मातली नाही आहे. माग कुठपर्यंत जायचं शेवाचनजी? अनंत, ज्याला एंड नाही असं माग जावा, त्या काळापासून आलोकच आहे ना, काय नाव आहे? काय सांगतोय लक्षात येते ना? त्यावेळेस पासून आपण या शरीराला ताकद पुरवत आलोय, त्याच्यामध्ये जीव ओतत आलोय. मग ती काय थोडंच गप्प बसणार आहे?
परंतु आपण पण गप्प बसायचं नाही. आपण ही थोडासा आहे ना संयम तपाने आहे ना, हे असं थोडं 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 समबल करत 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 कमी करायचं. पण नाही 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 मला नाही ताकद. बरेच जण म्हणतात ना, मला शक्य नाही, मला शक्य नाही, मला शक्य नाही, मला तर सारखं 4 वेळा खावं लागतं, मला तर आहे ना असं मला सहन होत नाही, सहन होत नाही. तर मग सांगायचं काय, हे सहन आत्ता नाही झालं तर पुढं कसं सहन करणार. म्हणून मी विचार केला, एवढी भूक जर सहन होईना आपल्याला तर नरकात गेलो तर कशी सहन करणार मी भूक. 3 लोक को नाज जुखाय, मिटे न भूक न कनान लहा. कसली भूक असेल ती, आणि मग मला कसली चक्कर येईल तिथं, अवघड होईल. मला लय टेन्शन आलंय सध्या. हा तिकीट आहे बघा, पाप केलेला तर तुम्हाला काय माहित मी काय पाप करतो. त्याच्यामुळे त्याचं फळ भोगायला जावं काय कोणाचं सांगताय. ते चांगले चांगले लोक जातेत, घसरते मनुष्य या ममत्वामुळे, घसरतय वाईट घसरत. विषय भोगाची इतकी विचित्रता आहे की घसरायला वेळ लागत नाही आहे. ताकद वाढवायची वाढवायची ही गोष्ट सगळी खरी आहे, सगळं मला कळतंय. पण वाईट आहे, वाईट विचार संस्कार इतके विचित्र आहेत की अभ्यास तर खूपच करावा लागेल असं वाटायला लागलं. तेव्हा चर्चा काय आपली निघाली होती, सुखी होण्याचा मंत्र कोणता आहे. नमोकार मंत्र हा सुखी होण्याचा मंत्र आहे, व्यवहार नयाने. जेव्हा जेव्हा म्हणाल तेव्हा तेव्हा ती भावना तर येऊ द्यात की हे माझ्या सुखाचं कारण आहे. कारण तुम्ही मी आत्मा आहे असं किती वेळा म्हणता सांगा, आणि नमोकार मंत्र किती वेळा म्हणता सांगा. जास्त वेळा म्हणला आहे का नाही, मला माहिती आहे म्हणूनच सांगतो. मी आत्मा आहे असा मंत्र म्हणणारे फार कमी येतो, त्या मंत्राची अनुभूती कमी येते ना. मी आत्मा या मंत्राची अनुभूती, आत्मा म्हणणं आणि त्याची अनुभूती. तसं नमोकार मंत्रामध्ये कुठंतरी ऐकून ऐकून एक ही सायकोलॉजिकल तर तयार झाले, हे चांगला मंत्र आहे, ह्याच्यात ज्यांना नमस्कार केलाय ते देव आहेत, गुरु आहेत, असं कुठंतरी आपल्या डोक्यात बसलंय. म्हणून तिथं भाव तर चांगले बनतात, पण मी आत्मा आहे म्हणताना कसलाच भाव बनत नाही, फक्त तो संपवायचा भाव असतो. ध्यान संपवायचा भाव असतो का करत राहायचा भाव असतो सांगा बरं. मी शुद्ध आहे, मी शांत आहे, असं जर अर्धा तास घेतलं ध्यानाच तर ध्यानाचं लिहिलंय ना बाहेर 9:30 ते 10:30 अनुप्रेक्षा भवन मध्ये ध्यान आहे. बघतो कोणाकोणाची हिम्मत ध्यानाला बसायची आहे ती. आज हिम्मतवाले लोकच बसतील ध्यानाला, पळपुटे लोक तर पळून जातील. बरोबर आहे का राजू? कोण पळपुट आहे आणि कोण खरा धीर आहे याची आज कसोटी असेल, परीक्षा आज तुमची, पेपर बघतो आता. हा हा डोक्यात आलं. काय सांगितलं, ताकद, त्याची ताकद आपण वाढवली म्हटलं की नाही, त्याचा विचार करून करून चिंतन अभ्यास होय. मग त्यात एकदाच नाही आहे, ते केव्हाच आहे ते सांगितलं तुम्हाला, ही एकदाच नाही आहे.
त्यावेळेस पासूनचे संस्कार आहेत म्हणून आता एकदा ते लक्षात घेतलं आपण, ते ऐकलं तर लगेच संस्कार होते. पण हे श्रुत नाही, परिचित नाही, अनुभूत नाही, म्हणून आपली ताकद कमी झाली म्हटले की नाही. आता ताकद एका दिवसात वाढणार आहे का तुमचे? व एकदा ऐकलं ते सुद्धा तुमचं एका दिवसात नाही झालेलं, संस्कार करत करत झालेलं आहे ते. तसं हे सुद्धा एका दिवसात तूप खाल्ले की रूप येत नसतं बया. इथं ही धीर, प्रत्येक गोष्टीला धैर्य, हे म्हणून एक परवा वाक्य वाचलं होतं. काय जर त्या ठिकाणी काय कॉन्टेस्ट असेल, एखादा कॉन्टेस्ट म्हणजे स्पर्धा, कोणामध्ये पॉवर अँड पेशन्स, तर तुम्ही कोणाच्या बाजूने पैज लावणार? मग त्यांनी तिथं लिहिलंय, इफ यू वॉन्ट टू बेट म्हणजे त्याच्यावर हे लावतात ना, पैज लावायचे असेल की पॉवर जिंकेल का पेशन्स जिंकेल, ह्याच्यावर पैज लावायची, जर कोणाकडून लावणार पैज? पेशन्सचा अर्थ काय होतो माहित आहे ना? धैर्य. पॉवर किती पण असू दे आहे ना, मग तुम्हाला 100% धैर्य जिंकणार आहे, पेशन्सच जिंकणार आहे, हे पक्क समजा. म्हणून तुम्हाला जर पैज लावायचीच तर याच्या बाजूने लावा म्हटले, पेशन्स. धीर उदात्त, म्हणून धीर धरायचा. धीर हे कुठं जात नाही आहे, हे सगळं येणार आहे. पण आत्ता कधी सुरू केले आपण? आता धगस आहे, इच्छा आहे, येणार आहे, कुठं जात नाही, आपलंच आहे हे कुठं. परंतु आता जशी रुची झाली ना याची, तर ही रुची आपली राहण, त्याच्यासाठी मग जे सांगितलेला अभ्यास, चिंतन, मनन, यासाठी प्रयत्न करत राहायचा, जेवढं शक्य आहे तेवढं आपल्या भूमिकेमध्ये. असं मग येणार की, कुठं जाते पळून? आम्हाला तर कुठं येत होतं असं काय? आम्ही काय जन्मत हे आलोय घेऊन असं आहे का? इथं कोण आलं नाही? राजूबाईला विचारा तुम्ही, तुम्हाला काय जन्मत येत होतं काही? हे पण अभ्यास केले, विचारा तुम्ही, आहे का नाही राजू? तुम्ही अभ्यास केला, चांगला शिकले, मग आता यायला लागलं. मग तुम्ही पण ऐकता 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 परिचय होता होता. पूर्वी जीव पुद्गल पण माहिती नव्हतं, पण आता माहिती झालं का नाही? आता 6 द्रव्याची नावं तर सांगते, बाद झाला, मला तर एवढं चिकार झालं. आणि आता त्याच्यावर अभ्यास करायचा. हे द्रव्य आहेत, कुठं आहेत, काय आहेत, कशी आहेत, याच्यावर अभ्यास, चिंतन, म्हणजे हे ते आहेत सगळे. असं मग ऐकता ऐकता, वाचता वाचता, ध्यान करता करता, हे थोडं 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 का होईना संस्कार होतोच. म्हटलं ना, नळाचं पाणी त्या दगडावर पडलं तर खड्डा दिसणार आहे का पहिल्यांदा? पण पडणार, कारण त्याचं काम ते करतच असतं. पहिल्या ठेंबाने खड्डा पाडलाय का आत्ता पडणारे ठेंब खड्डा पाडतात? पहिल्याच ठेंबाने पाडलाय, दिसला नाही आपल्याला, नाहीतर मग कोणत्या ठेंबाने पाडलाय? जर ते पडत राहिले, म्हणजे पहिला ठेंब पडला त्यावेळेस संस्कार आपल्या दृष्टीगोचर नाही, पण तिथं काहीतरी काम झालंय. मग दुसरा, तिसरा, चौथा करता 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 आपल्याला ज्यावेळेस खड्डा दिसू लागतो, मग त्या थेंबाने खड्डा पडलाय. प्रत्येक थेंब करतो काम आपलं. तसं काही काळजी नाही. रुची आहे ना, आता एकदा रुची झाली का नाही, जी रुची झाली की ऑटोमॅटिक या गोष्टीचं ज्ञान होत जाणार, ध्यान होणार, आणि आपण संसारातनं मुक्त होणार. फक्त चांगले लोकच ह्या गोष्टी ऐकतात, आणि चांगल्या लोकांनाच अशी भावना होते की जे निकट भव्य आहेत, निकट काळामध्ये ज्यांना मुक्ती मिळणार आहे, त्यांनाच एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे भाव बनताना दिसत आहेत. बघा तुम्ही किती लोक आहेत, किती लोकांना हा भाव आहे की मला समजावं म्हणून. अकलूजमध्ये संख्या, जर अकलूज मधली म्हणतोय, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये संख्या बघितली तर किती आहे मनुष्याची. त्याच्यामध्ये किती लोक हा ना, गाळत गाळत या. त्याच्यात आपला नंबर कुठं लागेल माहिती आहे ना? लांब पुढे लागतो नंबर, ही चिकार आपण. म्हणजे हे सगळं जैन धर्म मिळून सुद्धा ऐकणारे, त्याच्याबद्दल ही जिज्ञासा ठेवणारे किती आहेत की मला समजून घ्यायचंय. हे आपण पुढं आहे, काय काळजी करू नको.
घाबरवायचं नाही लगेच, मला आलं नाही, मला आलं नाही, माझ्या लक्षात नाही. राहणार राहणार, कुठं जात नाही पळून. ज्ञानच आहे ना आपला स्वभाव. आपला स्वभाव कसा आहे? विश्वास आहे की नाही त्याच्यावर. बस एकदा त्या केवळ ज्ञान स्वभावावर विश्वास ठेवला ना, सगळे लोक जाणलं जाणार, इतकी ताकद आहे. म्हणून गडबड काहीच करायची, गडबड नाही करायची. गडबड केली की मग मात्र अडचणीत येत. धैर्य धारण करायचं. ओम नमः. जाना जाना स्वतःला जाना. जो शरीरी आहे अशा अशरीरी स्वतःच्या आत्म्याला जाणा. मी अशरीरीच आहे असा संस्कार ज्ञानामध्ये घाला. मी अशरीरी जीव आहे. मी निर्दोष आहे. मी धीर आहे. विसर्जन. नमो अरिहन्ताणं नमो सिद्धानं नमो आयर्यानं नमो वज्रायानं नमो लोहे सर्वसाहुनं नमो अरिहन्ताणं नमो सिद्धानं नमो आयर्यानं नमो वज्रायानं नमो लोहे सर्वसाहुनं नमो अरिहन्ताणं नमो सिद्धानं